या चेंडूचा बॉलर कोण? मुकाट्यानं कबूल करा, नाही तर मी बरोबर हुडकून काढीन. ठीक आहे, वया काढा आणि शुद्ध लेखन घ्या. एका गावात एक सद्गुणी आणि निर्व्यसनी मुलगा राहत होता. एका गावात एक सद्गुणी आणि निर्व्यसनी उभा राहा. सापडला रे, सापडला. मला चालायचं नाही हे. लिही मुकाट्यानं. एका गावात एक सद्गुणी आणि निर्व्यसनी मुलगा राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. तूच फेकलास ना हा बोळा? खरं बोल. हो. पुन्हा असला फाजीलपणा चालायचा नाही माझ्या वर्गात. मान मिळेल. बस खाली. मुलांनो, तुम्हाला मी आज एक छान गोष्ट सांगणार आहे. काय पाहिजे? बैस अशी माझ्या पाशी, रूप तुझं छान ग. तुमचं लक्ष आहे ना शांतीकडे? तर अगो तरणी ताठी पोरगी म्हणजे सतत लक्ष ठेवण्याचाच विषय. काय झाले? काय झालं काय? 8 दिवस पाहते, उठ सूट सकाळी त्या मास्तरच्या खोलीवर जाते, नट्टा पट्टा काय करते. आता आता तुम्ही रोज या वयात नट्टापट्टा करता की? मी काय म्हातारी झाली? नाही, माझा काही तसा अनुभव नाहीये. कसली शिकवणी आली डोमलाची? बथट टाळकं मेलं. काय शिकणार आहे कपा? काही शिकणार नाही. मग अगं तुला कळत कसं नाही? एक गोष्ट लक्षात ठेव. काय? जावई चालून आलाय दाराशी बिन हुंड्याचा. जमलं दोघांचं तर बेस्ट. बरोबर. येत्या उन्हाळ्यात बार उडवून द्यायचा. पण लग्नात मला नथ घेतली पाहिजे बरं का? या ठरले. शांता झोपल्या ना? हो का? काय काय घे घे घे. 1 किलो साखर द्या. साखर शिल्लक नाही. नाही नाही पण सण तर तोंडावर आला आता. बाई, त्याला आम्ही काय करणार? बरं डालडा? डालडा? डालडा संपला. संपला? निदान घासलेट? घासलेट? घासलेट तुमच्या दुकानात आहे तरी काय? का मी आहे, तुम्ही यायचं? ठीक आहे, साखर दिसते की चांगली पोत्यात. म्हणजे ही साखर मुंग्यांसाठी आहे. आता नाही ना दिसत? कमाल आहे, असून नाही म्हणून सांगता. तुम्ही सुद्धा असून नाही म्हणताय की? लाज नाही वाटत मेल याला. एक चिन्हच मिळत नाही तसून देत नाहीत, माजलेत मेले. काय झालं गाई? आई आई ग. एकदम चक्करून पडल्या. काही नाही ग, जरा डोळ्यापुढे अंधारी आली. मास्तर होते म्हणून बरं झालं. मास्तर, तुम्हाला मात्र उगाच त्रास. ह्या त्रास कसला? साधी माणुसकी आहे. पण ती तरी कोण दाखवतंय? वा, तुम्ही मी परवा चड्डीशी दूध दिलं, दुपारच्या चहा पुरतं होतं तरी. पडून राहा, अगदी बोलू नका फार. आता शुद्ध आली. आईला म्हणतोय मी.
मी तुम्हाला भाग्यवान मास्तर, इथेच झोपतो आणि वर्गातही झोपतो. आम्हाला कुठेच जमत नाही. इथं माशा आणि वर्गात पोरांचा अगदी कळलो लोक अगदी फिरून जातं बघा. 7वी ब वर कोण देशमुख मास्तर गेलेत का? कशावर ना? नाही, वर्ग अगदी शांत दिसतोय, अजिबात दंगा नाही. गोष्टी सांगायच्या, गाणी म्हणायची, पोरानं काय तेच पाहिजे. काय हो, 15 दिवस झाले असतील हो. तेवढ्याच पोरात पॉप्युलर जे ते कार्ट आपलं देशमुख गुरुजी देशमुख गुरुजी. आता बरं वाटतंय, पण गावाचा इतका अजून समजला नाही. शाळा सुटली वाटतं. आई, आई ग, मी दवाखान्यात जाऊन औषध घेऊन येते. हा, आता नको जाऊस, तिने संध्याच्या वेळेला उतरेल आपू द्या असं म्हणत 2 दिवस काढलेस. आता नाही मी तुझं ऐकायची, मी आलेच. वाटलेस उद्या सकाळी जा, पण आता जाऊ नकोस. का? परवा मारुती शिपाई काय सांगत होता ते ऐकलं होतंच ना? तो छबुराव वाटेला गेला माझ्या, तर जीभ हासडून काढीन. तू काळजी करू नकोस, आत्ताच येते. मी येऊ का? कोण आहे? मास्तर? हो, मीच आहे. या. ताप कमी आहे ना? मास्तर, ही तुर्की म्हणजे ताप झालाय मला. म्हणजे नको नको म्हणत असताना एकटीच गेली दवाखान्यात. मास्तर, तुम्ही जाता का सोबतीला? माझा जीव घाबरतोय हो. तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो. दिसलं ना व? घेतलं सोडत नाही. स्वतः सावित्री समजते का? सोबाड फोडते आणि रस्त्यानं झाड कसले तर तुला, आणि कोण माझ चलाल मध्ये येतो तेच बघतोय. अरे अरे अरे, सोड तिला, सोड सोड. मात्र तुझ्या तर चौकाश